नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी सखोल माहिती मिळवतो. आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत हृदयविकाराच्या झटक्याबाबत डॉक्टर BC कलमत यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर BC कलमत हे नामांकित हृदयविकार तज्ज्ञ आहेत. ठाण्यात जे किम्स हॉस्पिटल आहे तिथल्या डिपार्टमेंट ऑफ कार्डियक सायन्सचे ते डिरेक्टर आणि HOD आहेत. हृदयविकारांचं अचूक निदान, आधुनिक उपचार पद्धती आणि आपत्कालीन कार्डियक केअरमध्ये त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. रुग्ण केंद्रित उपचार, वेळेवर निर्णय आणि प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही त्यांची खास ओळख आहे. गंभीर हृदयविकार आणि कार्डियक अरेस्ट सारख्या स्थितींमध्ये असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. हृदयविकाराबाबत जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा यांना ते विशेष प्राधान्य देतात. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत हृदयविकाराच्या झटक्याबाबत सर्व काही. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला हेच सांगा की हृदयविकाराचा झटका येतो अर्थात कार्डियक अरेस्ट येतो म्हणजे नेमकं होतं काय? हृदयविकाराचे झटका म्हणजे जे सहसा आम्ही इंग्लिशमध्ये कार्डियक अरेस्ट म्हणते, हे मोठी एक ब्रॉड टर्म आहे. त्याच्यात अनेक कारणमुळे होऊ शकतो आणि त्या सहसा हार्ट ते पंपिंग थांबवणं आणि हार्ट ॲक्च्युली म्हणजे इंजिन बंद होणं. जसं तुमचं इंजिन आहे, मेन इंजिन, ते सडनली थांबलेत तर काय होईल, गाडी थांबून गेल. त्या गोष्टी कसं होऊ शकतो, माणसाला तेव्हा सडन हार्ट थांबल्यावर बिलकुल ब्लड पंपिंग जेव्हा रक्त जे पुरट जे सडनली ब्रेन सगळं ऑर्गन्सला थांबल्यावर माणूस त्या जागेवर पडून राहील आणि हळूहळू ते श्वासोच्छ्वास कमी होईल. ह्या गोष्टीला कार्डियक अरेस्ट किंवा हृदयाची झटका म्हणतात. अच्छा, बरं डॉक्टर, हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यांच्यात नेमका काय फरक आहे? फार छान हे क्वेश्चन आहे. खूप लोकांना दोन्ही सेम वाटतं, हृदयाचे झटका आणि हार्ट अटॅक. हार्ट अटॅक एक मेजर कारण आहे कार्डियक अरेस्टचे झटक्याची. अनेक अजून 2-3 कारणमुळं माणसाला कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, ते झटका मिळू शकतो. बट मेजर कारण इंडियामध्ये हार्ट अटॅक आहे. म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या स्नायूला जे रक्तवाहिनी जातं, ते रक्तवाहिनीमध्ये सडन रक्त पुरवठा थांबल्यावर जे अटॅक म्हणतात, जे मायोकार्डियल इन्फार्क्शन आम्ही म्हणतो, त्याच्यामुळं हार्ट सडन जे बधीर पडतो त्याही एक मेजर कारणमुळं हार्ट अटॅक म्हणू शकतो, हृदयाच्या अरेस्ट म्हणू शकतो, कार्डियक अरेस्ट म्हणू शकतो. अनेक इलेक्ट्रिकल कारण आहे. जेव्हा हृदयाचे जे पंपिंग आहे, जे हृदयाचे ठोकणं आहे, तेव्हा विकार पडला, जसं एट्रियल फिब्रिलेशन किंवा वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया म्हणतं, त्याच्यामुळं हार्ट पण थांबू शकतो. त्याही एक मेजर कारण आहे कार्डियक अरेस्टमुळं. बरं, कार्डियक अरेस्ट विषयी सांगा डॉक्टर. सुरुवातीला कार्डियक अरेस्टची प्रमुख लक्षणं कोणती आहेत ज्याच्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करायला नको? 2-3च आहे. मेन म्हणजे माणूस सडनली त्यांच्या बेशुद्ध पडू शकतो किंवा अनरिस्पॉन्सिव्ह, म्हणजे त्याला आम्ही म्हणतो त्यांना काय उत्तर देत नाही आणि श्वासोच्छ्वास स्लोली कमी हो. ह्या 2-3 मेजर सिम्पटम्स आहे. म्हणजे सिंकोप किंवा माणूस ज्या जागेवर सडन खाली पडू शकतो किंवा अनरिस्पॉन्सिव्ह होऊ शकतो. ह्या 2-3 मेजर सिम्पटम्स आहे कार्डियक अरेस्टची. कधी कधी ना त्या रुग्णाला सुद्धा कल्पना नसते आणि त्याला अचानक कार्डियक अरेस्ट येतो आणि मग अशा वेळी करायचं काय नेमकं हे त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सुद्धा कळत नाही. कार्डियक अरेस्ट अचानक का येतो डॉक्टर? कार्डियक अरेस्ट म्हणजे ही एक टर्मच आहे जे अक्यूट म्हणते इंग्लिशमध्ये, आम्ही मेडिकल टर्म्समध्ये अक्यूट म्हणजे सडन होणं. कार्डियक एक अशीचे जे हृदय जे कंटिन्यूस पंप करत असतो आणि जे पंपिंग बंद पडलं, जेव्हा ठोकणं बंद पडलं किंवा त्या गोष्टीला इमिडिएटली होणं गरजेचे, बिकॉज इमिडिएटली 1 सेकंद पण तुमचं हार्ट थांबत नाही जेव्हा तुम्हीपर्यंत जिंदगीमध्ये तुम्ही जिवंत आहे. त्यामुळं ते ऑलवेज इमिडिएटली होतं. अक्यूट म्हणतो आम्ही, अक्यूट. बरं, खरं तर असं कोणासोबत होऊ नये, पण जर आपल्या जवळच्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट आलाच तर आपण सगळ्यात आधी काय करावं? कारण त्या परिस्थितीत आपल्याला काय करावं आणि काय नको हे सुचत नाही. कार्डियक अरेस्ट म्हणजे बिलकुल हार्ट पंपिंग काही कारणामुळे थांबलं तेव्हा इमिडिएट माणसाला तुम्ही आडव्या झोपलं पाहिजे. बिलकुल त्यांना पाणी वगैरे देऊ नका. हे फार गैरसमज आमचं का जे पाणी दिलं तर त्यांना जेव्हा अरेस्टमध्ये माणूस जेव्हा ब्रीदिंग करत नाही, तुम्ही पाणी टाकल्यावर त्याने लंग्समध्ये जाऊन ॲस्पिरेशन होऊ शकतं. म्हणून
लोकांना एक जमिनीवर लेटवा किंवा ह्याच्यावर लेटून इमिडिएटली त्यांना CPR कार्डिओ पल्मोनरी रेसिस्टन्स सुरू करायला पाहिजे. हार्ट आणि पल्मोनरी रेसिस्टन्स म्हणजे हे असे त्यांचं सेंटर चेस्टमध्ये दाबणं CPR. बिकॉज तुम्ही 2 प्रश्न विचारा माणसाला, त्यांनी बिलकुल रिस्पॉन्स देत नाही. ब्रिदिंग तुम्हाला समजतो, त्या श्वासोच्छ्वास कमी होतो, ते बंद पडलं असतं. तुम्ही थोडा एक्सपर्ट असेल तर ते पल्स किंवा कार्डियक पल्स बघून घ्या, कॅरोटिड पल्स. ते काही दोन्ही लक्षण दिसलं नाही, इमिडिएटली तुम्ही दोन्ही हात तुम्हाला धरून त्यांच्या सेंटर चेस्टमध्ये जोरजोराने दाबायला पाहिजे. 1 सेकंदमध्ये 1 मिनिटामध्ये 60 वेळ ते दाबायला पाहिजे. त्याही फार इम्पॉर्टंट आहे. कार्डिओ पल्मोनरी रेसिस्टेशन म्हणजे ही एक मोठ्या गोष्टी आम्ही सगळं खूप लोकांना ट्रेनिंग करतो. अनेक इन्स्टिट्यूशनमध्ये, हॉस्पिटलमध्ये होऊ शकतो, बट हे ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये सगळ्यामध्ये ट्रेनिंग करतो CPR. बरं, हृदयविकाराच्या झटक्याबाबत जेव्हा जेव्हा बोललं जातं ना डॉक्टर, तेव्हा CPR बाबत खूप ऐकायला मिळतं. हे CPR म्हणजे नेमकं काय असतं आणि ते का इतकं महत्त्वाचं आहे? CPRमध्येच कार्डिओ पल्मोनरी रेसिस्टेशन, हृदयाच्या फुफ्फुसाचं पुनर्जीवन देणं. ज्या माणसाची तात्पुरती हार्ट थांबलेलं असतं आणि गंमत अशी आहे त्यात कार्डियक अरेस्ट काही लोक एक 30-40% लोकांची आम्ही रिवाईव्ह करू शकतो. एक मॅसिव्ह अटॅक असेल किंवा त्यांचं हार्ट एकदम वीक झालं असतं तर त्यांना तुम्ही CPR देऊन पण 15-20 मिनिट देऊन पण काही फायदा होऊ शकत नाही कधी. बट एक ज्या माणसाची इलेक्ट्रिकल सप्लाय वेडेवाके पडलं किंवा हार्ट अटॅकमुळं तात्पुरती इलेक्ट्रिकल डिस्टेबलायझेशन झालं, तेव्हा CPR दिलं तर त्या माणसाला तुम्ही जसं मशीनला किक स्टार्ट म्हणजे सडन दाबून सुरू करू शकतो, त्याला CPR म्हणतं. एकदा माणसाची स्वतःची ठोकणं सुरू झाल्यावर मग तुम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊन पुढचे ट्रीटमेंट देऊ शकता. जर आपण पूर्वी पाहिलं ना डॉक्टर, तर आजारांचा धोका हा केवळ 60 नंतर असायचा, पण आता अगदी लहान बालकांपासून ते तरुणांपर्यंत कोणाला कधी काय होईल याचा खरंच काही आपण अंदाजच लावू शकत नाही. पण तरी सुद्धा आपल्याकडून जाणून घ्यायचंय की कार्डियक अरेस्ट होण्याचा धोका सर्वाधिक कोणाला असतो? ही कार्डियक अरेस्ट सहसा ज्या लोकांना तंबाखू सेवन करणं, स्मोकिंग, अति रक्तदाब, हाय डायबेटिक लोकांना, स्थूलपणं आणि फॅमिलियल म्हणजे ज्याच्याला अनुवंशिक असतं. काय लोकांचे हार्ट अटॅकचे, काय लोकांचं तुम्ही बघितलं तर फॅमिलीमध्ये 40 वर्ष 50 वर्ष अगोदर काकाला, मामाला, चाचाला सगळ्यांना हार्ट अटॅक आला असतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळं म्हणजे अति रक्तदाब, अनकंट्रोल डायबिटीज, स्मोकिंग, तंबाखू सेवन, स्थूलपणं, हाय लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल तुम्ही कंट्रोल नाही केलं, ह्या सगळ्या लोकांना कार्डियक अरेस्ट फार कॉमन असतं. आणि जसं ते बोलतात डायबेटिक लोकांना एस्पेशली कंट्रोल नाही केलं त्यांना 4 टाइम्स मोर हार्ट अटॅक येऊ शकतो त्या लोकांना. खरं तर कार्डियक अरेस्ट हा अचानकच येतो, पण तरी सुद्धा काहीतरी माइल्ड अशी लक्षणं असतीलच की डॉक्टर, ज्याच्यामुळे आपल्याला आधी कल्पना येत असेल की असं काहीतरी माझ्यासोबत होऊ शकतं आणि मग आपण काळजी घेऊन हा कार्डियक अरेस्ट टाळू शकतो का? ऑफकोर्स. म्हणजे तुम्ही फार सिम्पल गोष्टी तुमच्या जीवनमध्ये तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज आठवड्याला 5-6 दिवस, 4-5 दिवस आणि 30 ते 40 मिनिट डेली तुम्ही वॉकिंग करा, जॉगिंग करा, स्विमिंग करा, स्किपिंग करा, एरोबिक एक्सरसाइज करायला पाहिजे. तुमचं हृदयाचं ठोकणं वाढायला पाहिजे, स्वेटिंग व्हायला पाहिजे, अशा एक्सरसाइज डेली करायला पाहिजे. आणि इवन ब्रिस्क वॉकिंग फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे. हल्ली आम्ही म्हणतं तुम्ही 3-4 तास एका जागावर बसणं स्मोकिंगचे इक्वलंट आहे, म्हणजे धूम्रपान केल्यासारखं वाटतं. त्यामुळं कधीही तुम्ही एका जागामध्ये 1-2 तासपेक्षा जास्ती बसायला नको. ऑलवेज ऑन द मूव्ह. आणि तुमचं ऑफिसमध्ये 2-3 फ्लोअर असेल तर ते कधीही लिफ्ट घेऊ नका, 3-4 फ्लोअर चढून जायला पाहिजे. आणि नेहमी तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करायला पाहिजे आणि डायबिटीज कंट्रोल ठेवायला पाहिजे. कोलेस्ट्रॉल, ही 4-5 सिम्पल गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कंट्रोल केलं तर नक्की तुमचं कार्डियक अरेस्ट, मायकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक, या दोन्ही गोष्टी टाळू शकतो. बरं, आता सर्वात महत्त्वाचं डॉक्टर, कार्डियक अरेस्ट आल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता किती असते? एकदा कार्डियक अरेस्ट आल्यावर ते मेन म्हणजे कार्डियक अरेस्ट कशामुळे आला त्याच्यावर असतो. ज्या लोकांना त्याच काळात हार्ट अटॅक येऊन कार्डियक अरेस्ट झालं तर त्यांचं 50-60% चान्स असतं रिवाईव्ह होणं,
किंवा इलेक्ट्रिकल सप्लायमुळे झालं तर ते म्हणजे एट्रियल फिब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामुळे त्यांना पण चान्स असतं. ज्या माणसांनी ज्यांचं हार्ट खूपच पंपिंग लो आहे, अनेक महिन्यापासून त्यांचा हार्ट डिसीज आहे किंवा फार मोठे हार्ट विकार आहे, त्यांना कमी चान्स असतो, बट बाकी लोकांना हाय चान्स असतो. सामान्य नागरिकांना एक गोष्ट ही माहीतच असायला हवी, हृदयविकाराच्या झटक्याबाबत, कार्डियक अरेस्टबाबत अशी कोणती गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं डॉक्टर? मेन म्हणजे कार्डियक अरेस्ट. जेव्हा लोक कार्डियक अरेस्ट इज द टर्मिनल म्हणजे शेवटचं जे त्रासदायक प्रॉब्लेम आहे, त्यामुळं आधीपासून तुम्हाला इवन तुमचं 25-20 वयापासून तुम्ही रेग्युलर ब्लड प्रेशर चेक करणं, शुगर चेक करणं, कोलेस्ट्रॉल हे फार लोकांना कळतच नाही. बिकॉज अतिरक्तदाब, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डिस्लिपिडिमिया, या दोन्ही गोष्टी, इवन डायबिटीज पण, तिन्ही गोष्टी पहिल्या 3, 4, 5, 6 वर्ष असिम्प्टमॅटिक म्हणजे काही तुम्हाला लक्षण दिसून येणार नाही. मग काही लोकांचे गैरसमज आहे, मला BP असलं तर डोकं दुखतो, शुगर असेल तर लघवी वेळेनवेळ व्हायला पाहिजे, ही चुकीचं आहे. लोकांना असिम्प्टमॅटिक, हे सगळं असिम्प्टमॅटिक म्हणजे काही तुम्हाला लक्षण दिसणार नाही 5-6 वर्ष. त्याच्यामुळं खूप लोकांना डॅमेज होऊन जातो. 25 वयानंतर दरवर्षी ब्लड प्रेशर, ECG, शुगर, कोलेस्ट्रॉल चेक करणं गरजेचं आहे. आठवड्यात 5-6 दिवस एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. हे सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही अनेक डिसीज तुमचं टाळू शकतो. बरं डॉक्टर, आता जर आपण पाहिलं ना तर कितीही स्वतःची काळजी घ्यायचं ठरवलं तरी वेळ ही अपुरी पडते, कारण सध्याचं आपलं धावपळीचंच हे सगळं जग आहे आणि त्याच्यामुळे पर्यायाने येतो तो आपल्याला ताण, आणि या ताणाचा सर्वात जास्त दबाव पडतो तो आपल्या हृदयावर. ताणतणावाचं व्यवस्थापन करणं किती आवश्यक आहे हृदयाच्या आरोग्यासाठी? अत्यंत आवश्यक आहे. इनफॅक्ट आम्ही पूर्वी ब्लड प्रेशर, शुगर, अतिरक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल, फॅमिली ही एक मोठे रिस्क फॅक्टर्स आम्ही त्याच्यासोबत आता तणाव एक नवीन रिस्क फॅक्टर आलेले आहे. आणि काही लोकांना बाकी काही मेजर रिस्क फॅक्टर नसताना पण अति तणावामध्ये आपण हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हार्टच्या आर्टरी आकुंचनमध्ये जाऊ शकतो. आकुंचन जाऊन त्यांना एन्जायना किंवा हार्ट अटॅकसारखा एन्जायना पण होऊ शकतो. ह्याही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळं ही सगळं बाकी रिस्क फॅक्टरबरोबर तणाव कंट्रोलमध्ये ठेवून मेडिटेशन करणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं आणि शांत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. आपलं इंडिया म्हणजे सबकॉन्टिनेंट, इंडिया, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकामध्ये 10 वर्ष अगोदर लोकांना हृदयाचे झटका यायला लागला युरोपियन आणि अमेरिकनपेक्षा. जर ते लोक आमच्यापेक्षा जास्ती नॉनव्हेज खाऊन पण त्यांच्या हृदयाचे झटका आमच्यापेक्षा 10 वर्ष नंतर येतो, ही एक मोठी प्रश्न आहे. ही मेन कारण असं आहे, आपल्याकडे डायबिटीस वाढलेले, स्थूलपण वाढलेले, एक्सरसाइज बिलकुल खूप कमी लोक करतं, धूम्रपान म्हणा, स्मोकिंग, तंबाखू सेवणं, ही 4-5 गोष्टीमुळं आपल्याला हार्ट अटॅक लवकर यायला लागलं, 10 वर्ष अगोदर लवकर यायला लागलं, आणि त्यानुसार हार्ट फेल्युअर पण 10 वर्ष लवकर यायला लागलं. ही एक मोठी कारण आहे आपल्या इंडियामध्ये हृदयाचे झटके लवकर यायला लागले. सहसा आम्ही लोकांना शुगर, डायबिटीज, रक्तदाब, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, अनुवंशिकता हे आणि स्मोकिंग, हे 4-5 गोष्टी आहे. पण हल्ली तणाव आणि हायपर होमोसिस्टिनिमिया ह्या 2 गोष्टीला आम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे. हायपर होमोसिस्टिन म्हणजे एक विचित्र प्रोटीन असतं आमच्या बॉडीच्या ब्लडमध्ये, ते वाढलं तर तुम्हाला लवकर स्ट्रोक येऊ शकतो. ही एक लक्षात घ्या. आणि तणाव, हे दोन्ही गोष्टी तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे, नाही तर जास्तीत जास्त हार्ट अटॅक येऊ शकतो. अगदीच. खरं तर डॉक्टर वारंवार हा सल्ला देतात की कितीही तुम्ही बिझी असाल तरी किमान अर्धा तास वेळ काढा आणि व्यायाम दररोज करा. डॉक्टर, आपण काय सांगाल, व्यायाम किती आवश्यक आहे आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी? ही एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचं. तरुणामध्ये ज्या लोकांनी नियमित एक्सरसाइज न करता सडनली एका दिवशी तुम्ही खूप हेवी एक्सरसाइज करणं, किंवा तुम्ही मॅरेथॉनमध्ये तुम्ही पाहता हल्ली मॅरेथॉनमध्ये लोक कोलॅप्स होऊन पडतं, त्यांचं आधीचे काही टेस्टिंग केलं नसतं. सडनली तुम्ही 20-25 किलोमीटर पळायला सुटलं तर ह्या हार्ट लोड घेऊ शकत नाही, त्यांना हार्ट ॲरिथमिया किंवा हार्ट अटॅक येऊन जाऊ शकतो. त्यामुळं सडन एक्सरसाइज करणं म्हणजे हेवी वेट लिफ्टिंग, लॉंग डिस्टन्स रनिंग, ह्या एक मेजर रिस्क फॅक्टर, ते प्लाक रप्चर म्हणतं मी, रक्तवाहिनीमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये प्लाक रप्चर होऊन त्यांना सडन हार्ट अटॅक येऊन, हे फार इम्पॉर्टंट कारण आहे. आणि मोर इम्पॉर्टंट, तरुणामध्ये अजून स्मोकिंग कमी नाही झालं.
ह्या स्मोकिंग एक अशी गोष्ट आहे, नॉर्मल आर्टरी नॉर्मल रक्तवाहिनीमध्ये पण हार्ट अटॅक येऊ शकतो. का? त्यांना सडन थ्रॉम्बोसिस होऊन रक्ताची गुठली होऊन हार्ट अटॅक येऊन जाईल. त्यामुळं तरुणामध्ये ही स्मोकिंग, कोलेस्ट्रॉल म्हणजे अनियमित खाणं आणि स्ट्रेस, ओव्हरनाईट लेट नाईट काम करणं आणि अनप्रेसिडेंटेड सडन एक्सरसाइज करणं, ही चारही गोष्टीमुळं लवकर हार्ट अटॅक येऊ शकतो. होय, आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काही मोलाचा सल्ला द्याल? 55 वयाच्या अगोदर बाकी काही रिस्क फॅक्टर नसताना वडिलांना स्मोकिंग, तंबाखू, अति रक्तदाब किंवा डायबिटीज नसताना जेव्हा हार्ट अटॅक येतो त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना, एस्पेशली मेल कॉमन आहे पण फिमेल सगळ्यांना, दोघांना, पुरुषांना पण स्त्रींना दोघांना रेग्युलर चेकअप करणं, ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि मेन म्हणजे लिपिड्स, कोलेस्ट्रॉल चेक करणं फार गरजेचं आहे. आणि दर वर्षाला 2D इको आणि ट्रेडमिल करणं फार सिम्पल टेस्ट आहे. आणि काही लोकांना तुम्हाला वाटलं तर CT एंजिओ पण करायला पाहिजे. हे फार सोपं आहे हल्ली आणि नॉन इन्व्हेसिव्ह आहे. अगदीच. खूप खूप आभार डॉक्टर. आपण आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि वेळात वेळ काढून आपल्या सर्व प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन दिलं. खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.